हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता. देव, दानव व मानव कोणाकडूनही, आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता. त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. तो मुलगा मात्र विष्णुभक्त निपजला. त्याचे त्या हिरण्यकशिपूने फार हाल केले. अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहिले, पण देवतारी त्याला कोण मारी. अखेर दरवेळी मृत्युमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्यकशिपू प्रल्हादला म्हणाला, "काय रे कारट्या, तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे?" "बाबा, तो चराचरात सर्वत्र आहे." "महालाच्या या खांबात आहे का?" "हो, आहे." ते ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले. तोच त्यांचा नरसिंह अवतार. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपूला त्या महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध, त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्री विष्णूंनी केला खरा, परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितले. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाला. तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झालेच, परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला. "हे औदुंबर वृक्षा, तुला सदैव फळे येतील. तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल. तुझे भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझे दर्शन होताच उग्र विष्णूसुद्धा शांत होईल. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल." औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच. श्री स्वामी समर्थ.